नमस्कार. आज आपण बनवित आहे, हे बघा, हे वांगे येतं, हे काळे वांगे. तर आज आपण ह्या वांग्याचे हे बनवणार आहे, काप बनवणार आहेत. तर कापसाठी लागणारं साहित्य आहे, हा रवा घेतलेला आहे, हे बेसन पीठ घेतलेले आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, आणि ह्याच्यामध्ये जरा आचारचा मसाला आहे, हिंग आहे, लाल मिरची पावडर, मीठ, आणि हे थोडा कांदा लसण मसाला आहे, हळद आहे, ही धनिया पावडर आहे, आणि हा थोडासा गरम मसाला आहे. हे आपण साहित्य, हे जरा जिऱ्याची पावडर आहे, तर आपण आता बनवायला चालू करूया. हे बघा, हे असे पातळ ह्याचे असे काप करून घ्यायचे. हे बघा, हे असे आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे, पहिले स्वच्छ धुवून. हे बघा, ह्याच्यात आपण जरा मीठ घालणार आहे. मीठ घातल्यावर जरा हळद घालायची आहे. हळद घातल्यावर जरा धनिया पावडर घालायची आहे, आणि धनिया पावडर घातल्यावर ही लाल तिखट घालायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिऱ्याची पावडर आहे, हे टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचं, आणि हा थोडासा लोणच्याचा मसाला आहे, हा पण टाकायचा. ह्याने टेस्ट एकदम छान येते. आणि आता ह्याच्यावर आपण लिंबू घालायचं, असं छानपैकी लिंबू घातल्यावर आता हे आपण मिश्रण असं छानपैकी असं मिक्स करायचं. ह्याला सगळ्याला लावून घ्यायचं. आता चांगला आपला मसाला ह्याला लावून झालेला आहे. आता आपण त्याच्यात आपण जरासं तेल घालूया. हे गव्हाचं पीठ थोडंसं, हे बेसन पीठ, हा रवा, तर ह्याच्यामध्ये आपण घालूया मीठ, थोडंसं लाल तिखट, हळदी, धनिया पावडर. त्याला आपण मिक्स करूया, बनवायला चालू करूया. हे बघा, हे थोडं असं बुडवायचं, असं तळायला जरा टाकायचं. तर आपण हे सर्व पीस असे करून घेऊया. बघा, हे वाटते ना आपली मच्छी, व्हेज मच्छी. काय वाटतं काय ग? हे बघा, हे छान असे आपल्याला असे भाजून घ्यायचे, त्याला अशी मच्छी फ्राय केल्यावानी. खिचडी सोबत एकदम छान लागतात खायला. हे बघा, हे झाले आपले वांग्याचे काप तयार. तर हे खिचडी सोबत एकदम छान लागतात ते खायला, आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही हे नक्कीच घरी तुम्ही बनवा, आणि माझी डिश बनवा आणि करा आणि खा. कसे वाटतात ते मला सांगा कमेंट करून. की हे अशा, म्हणजे ही सेम आपण जशी मच्छी फ्राय करतो, सेम मी तशीच केलेली आहे. तर कमेंट, लाईक, आणि माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.